भंडारा में किसानों और आम जनता के अधिकारों के लिए निकाले गए राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के धड़क मोर्चे में भारी संख्या में किसान शामिल हुए। तेज बारिश के बावजूद किसान भीगते हुए डटे रहे। इस मौके पर रोहित पवार ने भाजपा पर तीखा हमला करते हुए कहा कि दो समाजों में विवाद पैदा कर सत्ता में आते हैं, लेकिन वादे भूल जाते हैं। किसानों को बोनस का वादा कर शर्तें लगा दी। ये गजनी सरकार है। 7/12 कोरा, कर्म माफी, असमय बारिश की मदद, कुछ भी पूरा नहीं हुआ। इसका जिम्मेदार कौन? अगर मांगी पूरी नहीं हुई तो चाबुक मोर्चा निकालेंगे। हे दोन समाजामध्ये वाद निर्माण करून सत्तेत येतात, पण सत्तेत आल्यानंतर आपली आठवण येते का? मला या जिल्ह्यामध्ये कुठलं पीक सगळ्यात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं तुम्ही सांगा। पण आपल्या धानाला जो बोनस द्यायला पाहिजे होता, ज्याचा शब्द दिला गेला होता, तो बोनस मिळाला का? सुरुवातीला सांगितलं होतं की आम्ही प्रायव्हेट नाहीतर शासकीय खरेदी केंद्रावर जिथं कुठं धान घेतलंय तिथं आम्ही बोनस द्या असं बोलले होते नव्हते? आणि मग 9 महिने झाले तरी आम्हाला बोनस मिळालं नाही। मग त्यानंतर तुम्ही सर्वांनी आंदोलनं केली, शेतकरी रस्त्यावर आला, आणि मग त्यानंतर कुठेतरी काही लोकांना बोनस द्यायला त्यांनी सुरुवात केली। पण बोनस देत असताना तिथे सुद्धा त्यांनी अट टाकली की शासकीय खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी तिथं धान पाठवलं त्यांनाच आम्ही बोनस देऊ। मग अशा प्रकारे तुम्ही खोटं का बोलला आमच्याशी? हे सरकार गजनी सरकार आहे, गजनी पिक्चर बघितला का? कसं विसरून जातात सोयीच्या प्रमाणे, तसं हे सरकार जे तुम्हाला शब्द दिला होता धानाला तिथं बोनस देऊ विसरून गेले। कर्जमाफीचा शब्द दिला होता का नव्हता? भाषणामध्ये स्टाईलमध्ये देवेंद्र फडणवीस काय म्हणत होते? 7/12 काय करू? कोरा 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 कोरा। मग आता तुम्ही झोपला का? तुम्ही एका बाजूला म्हणता की आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ, पण सरकार आल्यापासून तुम्ही साधा शब्द सुद्धा काढत नाही। आणि काय म्हणतात? योग्य वेळेस आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ। बंधूंनो आणि बहिणींनो, आज या आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवसाला किती शेतकरी आत्महत्या करताय? 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करताय। म्हणजे वर्षाला किती झाले? 3,500 ते 4,000। जर 4 वर्ष म्हणजे पुढच्या इलेक्शन पर्यंत हे जर कर्जमाफी करायला थांबले तर किती शेतकरी तिथे आत्महत्या करतील? 14,000 पर्यंत शेतकरी आत्महत्या करतील। मग या 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्या आत्महत्येला कोण जबाबदार असणार आहे? भाजप सरकार, हे भाजपचं सरकार। आमच्या लाडक्या बहिणीनं सांगितलं होतं आम्ही 1500 वरने 2100 करू, हे सरकार विसरून गेलं। तिथं विमा योजना याच्यामध्ये बदल केले। आज जो अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये आपल्या सर्वांना आला, मला तुम्ही सांगा अवकाळी पावसामध्ये आपल्या सगळ्यांचं नुकसान झालं, सरकारकडनं मदत आली का? मागच्यांना विचारतो, आली का मदत? मग का बदल तुम्ही केले? का आमच्या शेतकऱ्याला तुम्हाला मदत करायची नाही? त्याच्याच बरोबर तुम्ही जे काय विम्यामध्ये निकष बदलले, जो अतिवृष्टी या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये होते, पूर्वी याच्यासाठी आपल्याला मोबदला मिळत होता, पण या सरकारने विमा कंपनीची हात मिळवणी करून निकष बदलले। आणि आता जो अवकाळी पाऊस नाहीतर अतिवृष्टी असेल नाहीतर गारपीट असेल जी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाली, त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्याचं आता जे नुकसान झाले त्याला तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, अशा पद्धतीचा कायदा या सरकारने दुर्दैवाने त्या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे सरकार आपल्या बाजूचं सरकार नाही। त्यांना असं वाटतं समाजामध्ये वाद निर्माण करून आपण लय भारी मताने तिथून निवडून आलेलो आहे। आणि काय म्हणतात की आमचा डीएनए ओबीसीचा आहे। मला त्यांना हे सांगायचे, वर्षाला 4,000 शेतकरी आत्महत्या करतात, त्यात 30% जो ओबीसी असेल तर 1200 शेतकरी काय तिथं आत्महत्या करत नाहीत। आज जो आमचा धान उत्पादक शेतकरी आहे, ज्याच्यामुळे या जिल्ह्यामध्ये फक्त 2,000 कोटी रुपयाचं आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय, त्याच्यामध्ये बहुजन समाज नाही। अहो तुम्ही बहुजन समाजाच्या आमच्या या शेतकरी, कष्टकरी, युवा आणि विद्यार्थी महिलांचा जर विचार तिथं करत असताल तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही। त्यामुळे आज हा धडक मोर्चा आज जो आपण सर्वांनी काढलाय,
मोर्चा काढत असताना आम्हाला आनंद होत नाही. त्याचं मुख्य कारण आमचा शेतकरी आज अडचणीत आहे, आम्हाला दुःख होत आहे. आणि आज एवढ्या मोठ्या पावसामध्ये सुद्धा इथं एवढ्या मोठ्या संख्येने लोक का आले? सामान्य लोक आज अडचणीत आहे. स्वतःच्या हक्कासाठी आज आम्हाला लढावं लागतंय. मला माहित नाही कोण मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री कोणाला मुख्यमंत्री करायला निघाले. आम्हाला काय घेणं देणं नाही, आम्हाला काय घेणं देणं. आमचा शेतकरी सगळा बाहेर, आमच्या शेतकऱ्याचा पोरगा सगळा बाहेर, आमच्या शेतकऱ्याची पाहिजे. आता इथं दोन लोक आहेत, त्याचं नाव काय ते भाईजी आणि दिवाणजी असं आहे का नाही? काय केलं त्या लोकांनी? विमान घोटाळा काय केलं पाठपुरा आपल्या सर्वांसाठी? आज जे तुम्ही सर्वजण अडचणीत आहेत त्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री साहेबांना भेटला का? दिल्ली जाऊन वाटाघाटी करता, तुमच्या अडचणी तुम्ही सोडवता, पण आमच्या या भागातल्या शेतकऱ्याच्या अडचणी तुम्ही सोडवल्या का? भेटला का तिथं त्या प्रधानमंत्री साहेबांना? आमच्या या जिल्ह्याच्या शेतकऱ्याला अडचणी तेवढा मात्र तुम्ही सोडा. अहो तुम्ही मुख्यमंत्र्याला भेटता, राजकीय वाटाघाटी करता, पण आमच्या या शेतकरी कष्टकरी या जिल्ह्यासाठी तुम्ही कधी त्या ठिकाणी प्रयत्न केलात का? अहो आमचे युवा सातत्याने काय बोलतात की अनेक वर्षांपूर्वी बियाची येणार होती, बेल येणार होती का नव्हते? पण त्यासाठी तुम्ही पाठपुरावा केला का? तुमची जमीन तुम्ही घेऊन ठेवली, पण आमच्या युवांना तुम्ही हाताला काम दिलं नाही. त्याच्याबरोबर आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी हैदराबाद पॉवर कंपनीने पण जमीन घेतली, पण तिथं सुद्धा कंपनी आली नाही. म्हणजे कुठं फक्त गाजर दाखवलं जातं, कुठेही त्या ठिकाणी आम्हाला न्याय दिला जात नाही. मी तुम्हाला सर्वांना विचारतो, आज धडक मोर्चा आहे, पण आपल्या सर्वांच्या मागण्यांनी मान्य केला नाही तर पुढच्या वेळेस चाबूक मोर्चा काढायचा. चाबूक मोर्चा शेतकऱ्याला मी सांगतो, अजिबात आपण त्याच्या नादी लागायचं नाही. आपल्या हक्कासाठी आपण रस्त्यावर येऊ आणि या शेतकऱ्याला, या सरकारला आपण गुडघ्यावर आणू आणि शेतकऱ्याचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून दाखवू. तुम्हाला माहिती आहे आदरणीय पवार साहेबांनी 70,000 कोटीची कर्जमाफी केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जो अनेक अडचणी होता, आपल्याकडे पैसा नव्हता, त्यावेळेस आपण काय केलं? शेतकऱ्याची कर्जमाफी केली. अहो शेतकऱ्याला मदत करण्यासाठी काय लागतं? वाघाचं जिगर लागतं, वाघाचं जिगर. जे आदरणीय पवार साहेब आणि या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे त्या ठिकाणी पण या सरकारमध्ये कुणी वाघ बसला नाही. विदर्भ भागामध्ये वाघ असतात असं म्हणतात, पण अहो हे सरकार लांडग्याचं सरकार आहे आणि त्यांना तुम्हाला मदत करण्याची सुद्धा त्या ठिकाणी शिकार नाही. त्यामुळे एकत्र येऊया आणि आपल्या हक्कासाठी त्या ठिकाणी लढूया, एवढ्याच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेबांना विनंती करतो की तुमच्या सर्वांचा बुलंद आवाज म्हणून या सभेसाठी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना ते संबोधन